घरी यायचं म्हणायचं ना आज काय मिळालं काहीच नको भानगडी नाही काही नाही आपण पाहून घेऊ काय करायचं ते जाते नाही ती येते पण तू काही राडा करू नको पण त्यांनी एक दिवस रात्रीला 6 वाजताचा आणि कोणी घरी नसताना राडा केला आत्महत्या केली. आता काय आता सध्या आता ते सगळं बंद पडल्यामुळे सगळं निशांत झालं. आता काही डोकं लागणार आता काय करू. छत्रपती संभाजीनगरचे नारायण इत्तर आणि बीडचे संजय तिबाले ही पतसंस्थांमधील घोटाळ्याला बळी पडलेल्यांची प्रातिनिधिक उदाहरणं. अधिक व्याजदर मिळतोय म्हणून मराठवाड्यातल्या गोरगरिबांसहित श्रीमंतांनीही पतसंस्थांमध्ये पैसे ठेवले आणि आता त्यांचे पैसे अडकून पडलेत. 3 सप्टेंबर नारायण यांच्या कुटुंबाने संभाजीनगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 23.5 लाख रुपये ठेवले. पतसंस्थेत घोटाळा झाल्याचं समजल्यावर मुलानं आत्महत्या केली. थोडे पैसे होते काही एमआयडीसी त्याच्यावर येईल तर मग ते पैसे त्याची अशी इच्छा होती की बाबा या सगळं पद्धतशीर देते आपण तिथं टाकू. म्हणलं पहा तुमचा विचार काय करायचं काय नाही. त्यानंतर मग त्यांचे पैसे तिथे नेऊन टाकले. तिथं टाकल्यानंतर एक 6-7 महिन्यामध्ये ते कार्यक्रम बंद पडला. आता आपले सगळे फिक्सच होते काही आपण काही आज उचललं नाही. संभाजीनगरच्याच पिशोर गावातले शेतकरी योगेश मुकासे 2015 पासून गावातल्याच आदर्श सहकारी पतसंस्थेच्या शाखेत पैसे जमा करत होते. ज्या टाइमला ती 10 वर्ष झाली मला बाहेर मोठ्या दवाखान्यात न्यायसाठी माझ्या आदर्शमध्ये पैसे अटकलेले होते 10 लाख. ते इकडे अटकले बँक बंद पडल्यामुळे मला ते दवाखान्यात घ्यायला आलं. मी घरी घेऊन आलो. घरी घेतली पैसे भरून. बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमध्येही घोटाळा झाला. संजय तिपाले यांनी ज्ञानराधा पतसंस्थेत 14 लाख रुपये गुंतवले. सोलापूर धुळे हायवे झाले. त्या हायवेमध्ये माझं अर्ध घर गेलेलं, काही जमीन गेलेली. त्या जमिनीचे पैसे मी तिथं गुंतवलेले. ते अगोदर चांगले भेटले होते, व्याजदर चांगला भेटला होता आणि टायमिंगला भेटले होते म्हणून ते डबल गुंतवले होते. 2 लाखापर्यंत आमचे पैसे येणे आम्ही पुन्हा भरले नाही. 6 वर्ष भरायचे होते आणि आमच्या त्याने भरणं पुन्हा ते बंदच पडली म्हणजे ते आलीच नाही. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची एकूण सभासद संख्या 35,421 असून ठेवी 351 कोटी रुपयांच्या आहेत. पतसंस्थेबाबतच्या विशेष अहवालात अनेक बाबी समोर आल्या आहेत. अपार गैरव्यवहार, फसवणूक, विनातारण कॅश क्रेडिट, कर्ज वाटप इत्यादी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यानुसार विशेष लेखापरीक्षक 2 छत्रपती संभाजीनगर यांनी पतसंस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व कर्जदार अशा 54 लोकांच्यावर 103.17 कोटी इतक्या रकमेचा अपहार केल्याबद्दलचा फौजदारी गुन्हा 454 सिडको पोलीस स्टेशन संभाजीनगर येथे दाखल केलेला आहे. संस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे आणि त्यांच्यासह 19 लोकांना अटक करण्यात आलेली होती. आता फक्त प्रॉपर्टीची विक्री करून पैसे वसूल करणं आणि वसूल केलेले पैसे या गोरगरीब लोकांना ज्यांचे आहेत त्यांना देणं हे काम सुरू आहे. ज्ञानराधा सारख्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं काम केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली चालतं. मल्टीस्टेटमधल्या घोटाळ्यांचा मुद्दा विधिमंडळ आणि संसदेतही उपस्थित करण्यात आला. माझी लक्षवेधी ही ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट लिमिटेड 6,50,000 ठेवीदार आहेत आणि जवळजवळ 2,000 कोटी रुपये ठेवीदाराचे बँकेत अडकलेले. शारदा झणझण यांनी निवृत्तीनंतर मिळालेले पैसे जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेटमध्ये ठेवले. आदर्श आणि ज्ञानराधा पाठोपाठ या पतसंस्थेलाही टाळं लागलंय. आज मल्टीस्टेट पे फुटल्याप्रमाणे यायला लागणार. मल्टीस्टेटमध्ये लोक व्याज देतात 18%, 20% असं व्याज मिळते, त्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. सुमारे 5,000 कोटीचा घोटाळा हा आमच्या मराठवाड्याच्या क्षेत्रामध्ये झालेला आहे.
ज्ञानराधातील घोटाळा प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटेंसहित इतर काही जणांना अटक करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी ईडीनं ज्ञानराधाच्या राज्यभरातील वेगवेगळ्या कार्यालयांवर छापे टाकले। देशभरातल्या एकूण नोंदणीकृत 613 पैकी तब्बल 317 मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज महाराष्ट्रात आहेत। महाराष्ट्रात 13,412 नागरी, ग्रामीण, बिगर कृषी सहकारी पतसंस्था आहेत। त्यापैकी 8,986 पतसंस्था नफ्यात आहेत, तर 4,426 पतसंस्था तोट्यात आहेत। प्रत्येक पतसंस्था आलेल्या ठेवींचं कर्जात वाटप करत असते। 30% रुपये स्वतःकडे ठेवून 70 रुपये ते कर्जाने वाटत असतात। हे कर्जाने वाटलेली रक्कम जर परत आली तरच ते ठेवीदारांना परत देऊ शकतात। पण कर्ज वाटपामध्ये जर घोटाळा होत असेल तर कालांतराने ही कर्ज बुडीत होतात आणि बुडीत झाल्यामुळे ठेवीदारांचे पैसे अडचणीत येतात। पतसंस्थांना परवानगी देताना सरकारचं धोरण अधिक कठोर असायला हवं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। पतसंस्था नोंदणी करण्यासाठी लागणारी रक्कम म्हणजेच एंट्री पॉइंट नॉर्म्स जास्त असावी असंही त्यांनी सुचवलंय।